मित्रांनो, तुळजापूर धाराशिव रोडला या ठिकाणी कावलदराच्या थोडं वर भीषण अपघात झालेला आहे. आज 2 डिसेंबर आहे, निवडणुकीची धामधूम चालू आहे. पण ह्या ठिकाणी इथं बघू शकता दीड तास झालं ह्या ठिकाणी कुणीही ह्या ठिकाणी प्रशासन वगैरे आलेलं नाहीये किंवा ही बॉडी उचलून सिव्हिलमध्ये नेलेली नाही. इथं ह्या ठिकाणी आहे आमचे मित्र आहेत परमार. कोण आहेत तुमचे भाऊजी आहेत. किती तास झाले? दीड तास झाले. मित्रांनो, तुळजापूर तालुक्याची किंवा धाराशिव जिल्ह्याची शोकांतिका काय की इथं ह्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर अँब्युलन्स यायला 108 यायला 10-20 मिनिट लागतात. प्रायव्हेट अँब्युलन्स आली तर येते, पण त्यासोबत शव आहे का बॉडी उचलण्यासाठी ह्या ठिकाणी कोण आलं का? आम्हीच उचलायला लागला होता, नाही इलाजानं. तुम्ही आला म्हणून थांबला आम्ही. इथं बघू शकता, तुम्हाला दाखवतो इथं मित्रांनो भयानक अवस्था आहे. लांबून दाखवतो, इथं दाखवू शकत नाही. हो थांबा प्रशासन आला. आता 1.5 तास झाला, प्रशासन आलं का? 2 तास होत आले, अजून कोण सध्या आले ना. केव्हा वाट बघायला. अपघात किती वाजता झालाय? 9:30 वाजता. 9 वाजता 9:15 दरम्यान. बरोबर आहे, ही विटंबना आहे. 1.5 तास जर बॉडी रस्त्यावर राहत असेल, हे अँब्युलन्स कधी आले? अँब्युलन्स आली, एक जखमी होते का? सोलापूरला नेलंय. जखमी कोणाचं नाव? जेव्हा पोलीस येतील हा, तेव्हाच बॉडी उचलून म्हणायला लागले. आपण 2-2 तास जर असं उन्हात जर बॉडी टाकल्यावर त्याची विटंबना आहे. पंचनामा होईल जेव्हा पोलीस येतील तेव्हाच त्यांनी घेऊन जाते. आम्ही घात लावत नाव. तुमचं काही विषय नाही सर, तुमचा काहीच विषय नाही. माझी विनंती आहे प्रशासनाला, तात्काळ ह्या ठिकाणी असं रस्त्यावर बॉडी पडणं, शव लक्षात घ्या. मृत बॉडी आहे, त्याची विटंबना नको. 2-2 तास यायलेत का? येऊ द्या. किती वेळानंतर कुठं आले? अजून चालूच आहेत का? तर माझी विनंती आहे, यांचं नाव काय भाऊजींचं? अजय वाघेला. गाडी त्यांचीच आहे का? आणि जखमी कोण आहेत? राहुल कुठले ते जखमी कुठले आहेत? सगळे दोन्ही तुळजापूरचे, दोघे तुळजापूरचे होते. ही गाडी कोणती आहे? त्यांचीच आहे का? मित्रांनो, भीषण अवस्था आहे. गाड्या सावकाश चालवा. हे बघू शकता कावलदराच्या पुढे इथं ह्या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे पहाटे सकाळी. आणि परमार कुटुंबातील हे त्यांचे भाऊजी आहेत, जागेवर मृत झालेले आहेत. 1 जण जखमी आहेत, सिव्हिलमध्ये नेलेला आहे. पण बॉडी उचलण्यासाठी शववाहिका पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे. प्रशासनानं तात्काळ बॉडी अशी 1.5 तास जर तात्काळ ठेवली, त्यांच्या ह्या ठिकाणी नातेवाईकाचा आक्रोश बघा. नातेवाईकाचं मन पूर्ण हेलावून गेलेलं आहे. 1.5 तास बॉडी रस्त्यावर पडलेली आहे. माझी विनंती आहे प्रशासनाला बॉडी उचलण्यासाठी तर तात्काळ आलं पाहिजे, ही माझी नम्र विनंती. काळजी घ्या बांधवांनो. लोकसेवा फाउंडेशन. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुळजापूर धाराशिवची आजची 2 डिसेंबरची ताजी घटना आहे. बॉडी रस्त्यावर अजून पडून आहे. येण्याच्या 10-33 आहेत का तुमची रुग्णवाहिका आहे? रुग्णवाहिका येते तुमची फास्ट, त्याबद्दल काय दुमत नाही. पण शववाहिका नाही का आपली? बरोबर आहे, पण शववाहिका म्हणलोय, फक्त अँब्युलन्स. मित्रांनो, येण्याची 10-33 गाडी येते फास्ट, ह्यांचं सहकार्य आहे, त्याबद्दल काय दुमत नाही. पण शववाहिका असणं लक्षात घ्या. बॉड्या अशा जर रस्त्यावर पडल्या 2-2 तास, तर ही संपूर्ण आपल्या माणुसकीसाठी केविलवाणी घटना आहे. 1.5 तास झाले गाडी आली ना, अजून काय करणार आहोत? उचलायचं होतं. 1.5-2 तास झाले. 1.5 तास झाले ऍक्सिडेंट. 2 तास होत आले. सगळे येऊन बघू चालले, कोण थांबणार? नंबरला 2दा कॉल केला. 108 ला 108 ला नाही, 100 नंबर 2दा कॉल केला. पत्ता विचारले दादा. पत्ता विचारला. काय विचार पाठवून 112 ला केला का? 100 नंबरवर कॉल केला. मग काय म्हणले? बोलणं झालं 112. ए भैया, ए नको त्यांना सांगा, उचलू नका म्हणा. आम्हाला थांब म्हणा. ए ती बॉडीचे तुकडे उचलायला लागलेत. ए भैया, अरे भाऊने खू नका. अरे मेंदू कशाच तुकडे आहेत ती? मेंदूचे. अरे देवा. ए भैया, अरे उचलू नका. असू दे. दुर्भाग्य आहे मित्रांनो. भैया थांबा जरा. मित्रांनो, बॉडीचे तुकडे उचलत आहेत अक्षरशः. ही 2 तास झाले. मित्रांनो, ही व्हिडिओ मुख्यमंत्र्यापर्यंत पाठवा, शेअर करा सर्व मान्यवरांनी, की रस्त्यावर अपघात झाल्यानंतर 2-2 तास जर बॉडी अशी पडत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. माझी नम्र विनंती आहे. आमची टीका टिप्पणी नाही, तर ही हवाल दिल बघा. आक्रोश यांचा बघू शकता आपण. अगर 5 मिनिटांमध्ये जर नाही आली तर आम्ही असंच बॉडी इथं ठेवू आणि आम्ही पैसे जाऊन बसू. बॉडी तुम्ही तुकडे उचलायला लागलो. पंचनामे करायला कसं आहे माहिती का, आता दुसरे वाहन बी नाही. आता ती थांबलेला माणूस कोण आहे ते उडवून गेले, तसं कळणार तर कसं? सीसीटीव्ही उपलब्ध आहे का कुठे? आता इथं सीसीटीव्ही कुठं असणार आहे सर? ज्यांच्या सीसीटीव्ही आहेत त्यांनी सहकार्य करा. कुठं नेमकं इकडं झालंय का तिकडं झालंय तीच आपल्याला माहिती नाही ना. मित्रांनो, 2 तास झालेले आहेत. 2 नातेवाईक तासाचं जर बॉडी राहिली तर मग अवघड व्हायचं.